चॅनल. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज ब्लॉग काढायचं कारण असं की आहे 14 एप्रिल, म्हणजे आज नाही आहे, उद्या आहे. तर आपल्या इकडे जसं दरवेळेसप्रमाणे मिरवणूक असते आणि खूप अशी जयंती चांगली सेलिब्रेट करतात. तर त्यासाठी पूर्ण तयारी चालू आहे कालपासूनच. तर आज मी ब्लॉग सुरुवात करते. तर आज मस्तपैकी सगळं काही नियोजन असणार आहे आणि आपण छानपैकी मस्त ड्रेसिंग करणार आहोत. आणि तिकडे काय काय होतं आहे जावसईमध्ये तर तेही तुम्हाला मी दाखवेल. आणि इकडे सुद्धा जयंती होते, पण ती 14 तारखेला होते, तर तेही तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि 13 तारखेची सुद्धा मिरवणूक दाखवणार आहे. तर आम्ही खूप सारी तयारी केलेली आहे आणि अशा थोड्या मेंढ्या पण काढल्यात हद्दावरती. आणि आम्ही अक्षता आणि मी दोघींनी पण ट्युनिंग केलं आहे, तर तेही तुम्हाला रात्री बघायला मिळेल. आणि थोडीशी म्हणजे तिकडे डेकोरेशन वगैरे पण झालेलं आहे जावसईमध्ये, तिकडे घरी, गावातल्या घरी. तर ते पण तुम्हाला मी दाखवेल आणि कंटिन्यू राहा तुम्ही. आणि आता दुपारी मी व्हिडिओला सुरुवात करते. तर आता मी जेवण मस्तपैकी मटण बनवलं तुम्हाला मी दाखवते. इथे मस्तपैकी मटण होतोय आपला, मीच बनवला आहे. नल्ली रस्सा मटण. आता आपल्याला हे जेवण करायचं आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. म्हणजे इथे आपल्या गॅलरीमध्येच, म्हणजे खालीच प्रोग्राम असतो, तर गॅलरीच्या इथे कशी सजावट झाली तुम्हाला मी दाखवते. आता काय बघा, एक मिनटं. ते इथं पूर्णपैकी असतं गॅलरीमध्ये, इथे पण लावलेत. आणि खाली आहे ना, इथे खाली स्टेज आहे ॲक्च्युली. हा स्टेज आहे इथे. आणि इथे पण प्रोग्राम होणार आहेत, तिथे समोर पण प्रोग्राम आहेत, म्हणजे असं सगळं आहे. ओके, तर आता आपण फटाफट जेवून घेऊया आणि देन आपल्याला निघायचं आहे तिकडे आपल्या गावातल्या घरी. आणि तिकडे गेल्यावरती पण रांगोळी काढायची छानपैकी. मला जमेल तशी मी रांगोळी काढणार आहे. तर तुम्हालाही माझ्यासोबत मी दाखवते कशी जयंती होते ते. तर कंटिन्यू राहा. बघू शकता इथं गुडूच कसे फटाकडे बघतोय. एवढे सारे फटाके आणले 14 एप्रिलला फोडायला, 13 तारखेच्या मिरवणुकीमध्ये. 1 2 3. हा कोणता वाला आहे? वाव, पायके वाला. हे पाऊस पण आहेत काय? नाही, हे वेगळे आहेत, वरचेवाले. फुल तयारी चालू आहे जल्लोष मध्ये. व्हेरी गुड. चला एक घेऊ ना काहीतरी. आता का फोडतोय? इथे फटाके वगैरे आहेत, भरपूर सारे आणलेले, तर हे पण फोडणार आहेत. आणि इथे लाइटिंग दाखवते मस्तपैकी केली आहे. आणि इथे 2 ज्यूसचे हे बनवले आहेत, मिल्कवाले मिल्कशेक बनवला आहे पिस्ताचिओचा विथ आईस्क्रीम. हे 2 टाकी बनवलेले आहेत, हे आपल्याला वाटायचे आहेत. आणि असं छानपैकी. आणि इथे मी रांगोळी काढली, पण कोणीतरी येऊन इथे पुसली, पण छान काढली आहे. आणि अशी स्मॉल आपल्या इकडे सगळे आता वातावरण झालं आहे, सगळे लोक आलेले आहेत. आणि ही ताई आणि मी, आणि आमच्या दोघींचा ड्रेस सेम आहे. ते मी दाखवते, माझा पण दाखव. सो आम्ही दोघांनी आज ट्विनिंग केली आहे. इथे समोसा पण दाखवते. आणि आता इथे हे टेबल मांडलेले आहेत ना, इथे आम्ही ज्यूस ठेवणार आहे. ज्यूस म्हणजे टाकी बिकी ठेवणार आहे. आणि या पोरी कशा बघतात आहेत माझ्याकडे. तर ठीक आहे, आता जेव्हा रॅली येईल इथे तेव्हा मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे. तर अजून थोडंसं, म्हणजे यावेळेस तर थोडं लेट झालं आहे तसं, पण आता 8 वाजून गेलेले आहेत, 9 वाजायला आलेत, तरी अजून काही नाही आहे, लेट झालेलं आहे. बट इट्स ओके. बघू, जे पण होईल ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि 13 एप्रिलची रात्रीची ही रॅली तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून मला नक्की सांगा. आणि उद्याची देखील 14 एप्रिलची पण रॅली आपल्या इकडे आहे, तर त्याच्यामध्ये पण माझा वेगळा लुक असणार आहे स्पेशल, तर तोही तुम्ही नक्की बघा. तर आता मी अशी रेडी झाली आहे मस्तपैकी. आणि आता आपण जाऊयात बाहेर, तिकडे फटाके वगैरे चाललेत आमची फोडण्या वगैरे, तर तिकडे जाऊया आणि तिथे तुम्हाला दाखवते. चल, तर इथून व्हिडिओ काढ ना बाय. लावलं त्यांनी.
फुटला खतरनाक फुटला आली का और इधर व्हाइट शर्ट पहने हुए तीनों जन अजून कोण छोटी फोडते का हे 2 पाकिट हे बघ इथं गुडे व्हिडिओ काढते तुझा गुडा हा इथं दरवर्षाप्रमाणे यावर्षी आपल्या शाखेत मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे 134 जयंती बाबासाहेब आंबेडकरांची पूर्ण सहयोग दिनेश दादा गायकवाड आणि भारतीय बौद्ध महासभा संस्था मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्याकडे मोठ्या उत्साह साजरी होत आहे. तसेच लक्ष्मण कांबळेपूर्वी कोषाध्यक्ष अंबरनाथ तालुका यांना विनंती करेन की त्यांनी बाबासाहेबांच्या पुढे हार अर्पण करायचं. शहर अध्यक्ष दीपकजी धनावडे यांची मिसेस या ठिकाणी उपस्थित हो या कार्यक्रमामध्ये शोभा वाढवल्याबद्दल धन्यवाद. आता आम्ही आहे आमच्या दुसऱ्या गाडीमध्ये
आणि आमची जयंती झालेली आहे. आमची छोटी ले थकलेली आहे, बाय ले थकलेली आहे. जयंती नाही झाली, जयंती उद्या आहे. उद्या जयंती आहे, पण आज मिरवणूक होती ना 13 तारखेची. हो. तर आता चालू घरी. आता चालू आहे. तर आमचा ब्लॉग असाच येत आहे, म्हणजे स्टार्टिंगला थोडा बोलतो हाय गाईस, नंतर थोड्या लगेच बाय गाईस. असा आमचा बायचा ब्लॉग. तुम्ही तर आज आहे 14 एप्रिल. काल 13 एप्रिल होती आणि काल पण मिरवणूक होती, तर आम्ही खूप एन्जॉय केला. आणि आज सुद्धा मिरवणूक आहे. आणि आजच्या दिवशी म्हणजे आता तर सकाळ झाली आहे. मॉर्निंगला आता मी नाश्ता करायला इथे घेतलेला आहे, साबुदाणे खिचडी. आणि आपण नाश्ता करूया. आणि त्याच्यानंतर पूर्ण दिवसात म्हणजे इथे थोडं लवकर रेडी व्हायचं आहे. आणि आजचा माझा लुक कसा असणार आहे तुम्हाला मी दाखवते. आणि आज मस्तपैकी रेडी होणार आहोत आणि मिरवणूकमध्ये पण एन्जॉय करणार आहोत. तर ठीक आहे, तर माझा अवतार थोडा खराब आहे. चला आपण नाश्ता करून घेऊया. त्याच्यानंतर काय काय करायचं ते तुम्हाला मी दाखवते. जयंतीसाठी अशी रेडी झालेली आहे, मस्तपैकी नवारी वेअर केलेली आहे ब्ल्यू कलरची. आणि इथे पूजा वगैरे केली आम्ही घरामध्ये, हार घातले बाबासाहेबांना. आता रॅलीमध्ये चाललो आहे. तर तुम्ही कंटिन्यू राहा, तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ बघा. तर चला आता निघूया आपण. तुम्हाला दाखवू का मी मिररमध्ये दिसत, मिरर नाही या ग्लासवाले मध्ये दिसत असेल. इथे मी आहे आणि इथे ताई आहे. तर असा माझा लुक झाला आहे मस्तपैकी नऊवारी ब्ल्यू कलरची. आणि आता आपण जाणार आहोत रॅलीमध्ये. रॅली स्टॉप झाली आहे. आणि असा माझा लुक आहे पूर्ण, मी तुम्हाला दाखवला नव्हता. बघा अशा प्रकारे मी मस्तपैकी सुंदर अशी सावरची नऊवारी नेसलेली आहे. आणि हा आजचा माझा लुक होता असा. आणि असं सुंदरपैकी मी छान नंतर वेअर केलेली आहे. आणि ब्ल्यू कलरचे बँगल्स आणि अशी साडी खणाची. आणि माझे हे कर्ली हेअर्स सगळ्यात भारी दिसतात. तर कमेंट करून नक्की सांगा मी कशी दिसते ते. छानच दिसते. सो चला आता मी खाली जाणार आहे आणि तुम्हाला मी दाखवते की अजून आमचा डान्स कसं चालू आहे, काय काय ते दाखवते. आता लय नाचलो आम्ही, अजून पण आवाज आहे, अजून पण चालूच आहे रॅली. तर आता आम्ही जेवून घेतोय. जास्त व्हिडिओ घेता आला नाही, जेवढं घेता आलं तेवढं तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न केला आहे. तर हाय आता सोसायटीमध्ये. आता जेवून घेऊ. थांबा तुम्हाला दाखवते ताई आणि मम्मीचा लुक. बोल लवकर लवकर बोल. काय झाला तुला, काय झालं तुला, अशी का बसली तू? हा दमली का काय तू? अरे तुझी एवढी भूतासारखी नख कधी कापशील? आणि इथं मम्मीला बघा. आणि इथं जेवायसाठी रांग लागली आहे आमच्या सोसायटीमध्ये. आणि इथे असं ते आता आम्हाला जेवण आहे. इथं मी जेवते आणि इथं हे लोक जेवतात आहेत. ताई मम्मी तिकडे आहेत, दिसतील का नाही काय माहीत नाही. आता मी जेवण घेते.